आज मी तांदळाच्या पिठाची पुरी बनवणार आहे। त्यासाठी एक कच्चा बटाटा घेतला आहे, तो किसून घेते। आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यात ह्या वाटीने 2 वाट्या पाणी टाकलं आहे आणि बटाटा किसून घेतला, तो चांगला धुतला आणि त्या पाण्यात टाकते मी। आता 1 चमचा मी चिली फ्लेक्स टाकते, चवीपुरतं मीठ टाकते आणि पाणी मी ह्याच वाटीने घेतलं होतं, ह्या वाटीने 2 वाटे पाणी घेतलं होतं। तेल टाकते आणि थोडी कोथिंबीर टाकते, थोडंसं तांदळाचं पीठ टाकते मी त्याच्यामध्ये आणि पिठाचा गोळा करून घेते। उतरून घेतले, थोडं थंड झालं म्हणजे कोमट थोडं असताना मळून घेते। ह्याच्यात 2 चमचे मी गव्हाचं पीठ टाकते आता आणि ते मळून घेते। मी पीठ चांगलं मळून घेतलं आहे, आता याचे 2 काप करते आणि याची लाटून घेते। अशी मी पोळी लाटून घेतली। आता या वाटीने गोल हे करते, पुऱ्या करून घेते। हे बघा, तेल तापले आता मी पुऱ्या टाकून घेते तेलामध्ये। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते, त्यासोबत छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।